कोण आलंय? आली नवरीबाई, आली नवरीबाई. आणि आता रात्रीचे 10:30 वाजले आणि मी उद्या भाऊचं लग्न आहे तर आज मी माझा ब्लाऊज घेण्यासाठी आलेले आहे. सो आता फायनली मला बिर्याणी मिळालेली आहे 1 किलो आणि त्यासोबत आम्ही व्हेज फ्राईड राईसने घेतलेले आहेत 3-4 आपल्या प्लेट वगैरे. नमस्कार मंडळी, मी साक्षी तुम्हा सर्वांचंही पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर मंडळी, लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण साड्यांची शॉपिंग केलेली आहे. तर साड्यांची शॉपिंग आपण कशासाठी केले ते पण तुम्हाला माहिती आहे, कारण की आपल्या घरात लग्नकार्य आहे. तर लग्नकार्य आहे आपल्या मोठ्या भावाचं, तर तीच आपल्या लग्नाची लगबग सुरू आहे. आणि उद्या आता फायनली वेडिंग डे आहे. तर वेडिंग डेच्या अगोदर आपली जे काही उठण्याचं मेहंदीचे फंक्शन आज आपल्याकडे होणार आहेत. त्यामुळे आत्ता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण मेहंदीचे आणि उठण्याचे सगळे आपले व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही आमची लग्न सिरीज एन्जॉय करा आणि माझ्या भावाला आणि बहिणींना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा द्या. तर आत्ता आम्ही दारामध्ये तोरण वगैरे लावणार आहोत, कारण की खूप गडबड झालेली आहे आपली. टाईम खूप कमी आहे आपल्याकडे. दीदी गावी गेलेली आहे आईकडे आणि दीदी आता येईल. आणि आपली नवरा नवरी पण आज आपल्या घरी येणार आहेत लग्नाच्या आधीच, कारण की दोघांची सोबत आपण उठणे मेहंदी वगैरे करणार आहोत. तर आता आपण त्यांची वाट बघूयात, ते कधी येतात घरी. ते आले की तुम्हाला नक्कीच मी त्यांना दाखवते. आणि लग्न आधीच आपल्या घरी नवरी येते आहे, त्याचं कारण पण खूप वेगळं आहे. ते पण तुम्हाला मी लग्न झाल्यानंतर सांगेलच त्यांचं. सो स्टे ट्यून राहा. खूप छान छान आपल्या ब्लॉगमध्ये धमाल असणार आहे. मावशी वगैरे, आमच्या सगळ्या मावशीच्या मुली वगैरे पण येणार आहेत. तर एकूणच आज खूप जास्त धमाल करायची आहे आपल्याला आणि हे लग्न खूप छान प्रकारे एन्जॉय करायचं आहे. सो आता आम्ही वाट बघतोय की आपली नवरा नवरी कधी येत आहेत. तोपर्यंत आम्ही दारामध्ये तोरण वगैरे लावून घेणार आहेत. सो चलो. गणपती बाप्पा मोरया. हॅलो ना. सो आता फायनली आमच्या इथे दाराला तोरण वगैरे लावून झालेलं आहे. तर आता आम्ही वाट बघते नंदिनीची. नंदिनी आली की माझ्या हाताने पटपट मेहंदी काढून घेणार आहे. मेहंदी काढून झाल्यानंतर सिटीमध्ये शॉपिंगसाठी थोडंफार तुटुक अशा शॉपिंग राहिलेल्या आहे, तर ती करून यायची. त्यानंतर संध्याकाळी आहे उठणं आणि त्यानंतर मागण्या भरण्याचा कार्यक्रम. स्वतः नंदिनीची वाट बघते. नंदिनी की मेहंदी काढून घेते. मग दीदी आणि आमच्या होणाऱ्या बहिणी आल्या की आम्ही जाणार सिटीमध्ये. कोण आलंय? आली नवरीबाई, आली नवरीबाई. आजीबाईला घेऊन आली. आमची नवरीबाई आता घरात आलेली आहे, पण काय माहिती यांनी आधी काय का दामट्या किती खाल्लेलं काय माहिती. यांच्या लग्नात भरपूर पाऊस पडत आहेत. आणि यांच्या उठण्याच्या दिवशीच आम्ही किती नियोजन केलं होतं. खूप छान छान व्हिडिओ करायचे, शॉपिंग करायची. अजून नवरीबाईची बरीच शॉपिंग राहिलेली आहेत, पण नवरीबाईंनी खूप दामट्या खाल्ल्या, त्यामुळे तिच्या लग्नात पाऊस पडणार आहे. तर आता चला, आमचे बंधुराज अजून घरी यायचे आहेत. ते आल्यानंतर ते पण नवरदेव पण तुम्हाला दाखवतो. आता आपण जाऊया सिटीमध्ये. आणि आमची आजीबाई म्हणते की तो आता भिजून येणार आहे, कारण की खूप पाऊस आहे. इकडे बघ मंडवळी सकट असते.
फायनली आता नंदिनी मॅडम आमच्या पावसातून स्वतःला वाचून इथे पोहोचलेल्या आहेत मेहंदीसाठी. आता आम्ही मेहंदी काढणार आहोत. सकाळपासून मला 3 वाजता येणार म्हटलेली नंदिनी आता 6 वाजता आमच्याकडे प्रकट झालेली आहे. तर आता आपण पटकन आता मेहंदीचं फंक्शन स्टार्ट करूयात. आता नवरी बाईचं स्किन केअर झालंय, आता नवरदेवाचं स्किन केअर चालू आहे आणि दोघंही खूप उत्साहित. आदल्या दिवशी यांना हे सगळं सुस्त आहे आणि माझी इकडे नंदिनी छानपैकी मेहंदी काढते. आता माझी मस्तपैकी दोन्ही हातावरती छान प्रकारे मेहंदी काढून झालेली आहे आणि दिस क्रेडिट गोज टू अवर नंदिनी ताई और नंदिनी मॅडम. खूप छान छान मेहंदी काढलेली आहे नंदिनीनी या पण हातावरती आणि दुसऱ्या हातावरती पण. नंदिनी ताई काढतायत आर्याताईंच्या हातावरती मेहंदी. इकडे आहे आपली आर्याताई आणि इकडे आहे नंदिनी. इकडे बघा, द आर्ट and the artist. रात्रीचे 9 वाजले. ॲज इट इज आम्हाला खूप जास्त उशीर झाला आणि नवरी आणि आपली तिची ताई ह्या गेल्या सिटीमध्ये शॉपिंगसाठी. अजून त्याचं काही ज्वेलरी वगैरे सगळं शॉपिंग घेणं चाललेलं होतं. त्या खूप लेट झाल्या आणि नवरीच्या मेन हातावरच्या मेहंदी राहिलेल्या आहेत. अजून बांगड्या भरायच्या आहेत, उठणं लावायचं आहे. खूप काही प्लॅन केला होता, अशी व्हिडिओ काढ तशी व्हिडिओ काढायची, बट लेट झाल्यामुळे मेन पावसाने खूप गोंधळ घातलेला आहे. त्या पावसामुळे जवळजवळ आमचे ॲटलिस्ट 2-3 तास तर आमचे पूर्ण असे वेस्ट गेलेले आहेत. बट आता ऑप्शन नाही, आपल्याला मेहंदी ही काढावीच लागणार आहे आणि बांगड्या भराव्याच लागणार आहेत. तर चला आता यांची पटपट मेहंदी झाल्यानंतर आम्ही बांगड्या भरून घेणार आहोत किंवा त्यांची येण्याची वाट पाहणार आहोत. आणि नंतर मी नंदिनीला सोडायला जाणार आणि रात्रीच्या 10 वाजले 11 वाजले तरी मला माझ्या साडीवरचा ब्लाऊज घेण्यासाठी जायचं आहे. सो मला तिकडे पण जायचं आहे. त्यामुळे एकंदरीत आता बाहेर जावं लागणार आहे मला. आणि नवरी आणि दिदी कधी येतात ते मी तुम्हाला आता सांगते. त्यामुळे एकंदरीत आमची ही पूर्ण रात्र आहे ती अशीच ह्या आपल्या सगळ्या फंक्शनमध्ये जाणार आहेत. बट एनिवे लग्न एकदाच आहे आणि आपण ते खूप सारं एन्जॉय करायचं आहे. तर चला आता नंदिनीला बांगड्या भरून घेऊयात आणि त्यानंतर बाहेर जाऊयात. चलो. नंदिनीने आता मला खूप छान प्रकारे मेहंदी काढलेली आणि ह्या जो काय आर्टिस्ट आहे तो तुम्हाला दाखवते. इथे आहे आपली नंदिनी ताई. त्यांनी मला खूप छान प्रकारे अशी मेहंदी काढून दिलेली आहे. सो आता आम्ही बांगडी भरणार आहेत नंदिनी ताईला आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत बाहेर. चला. आत्ता आमच्या मावशींचे काकांचे आणि आमच्या गार्गी इकडे आणि आमच्या गार्गीबाईंचे इथे आगमन झालेले आहेत. सगळ्यात लेट आलेले हे वर्मा आणि वर्माई आहेत. इकडे पप्पा बसतात आणि आता आम्ही आपल्या नंदिनी मॅडमला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि इथे आर्याताईंनी पण आपल्या बांगड्या भरून घेतलेल्या आहेत. सगळ्यांच्या तर बांगड्या भरायचे कार्यक्रम आहे. आता आम्ही नंदिनी मॅडमला सोडायला जाणार आहोत घरी आणि त्यानंतर बाहेर आपल्याला जेवण घेऊन यायचं. चला. आता मी नंदिनीला घरी सोडायला चालले. बट जाताना आम्हाला रस्त्यामध्ये पाणीपुरीची क्रेविंग झालेली आहेत. सो आता इथे आम्ही पाणीपुरी खायला थांबलेलो आहे आणि इथून मला तिला सोडायचं आहे. प्लस मला बाकीचं पण मला मेन म्हणजे आता वाजलेले आहेत 10 आणि मला ब्लाऊज घ्यायचे. आत्ता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत आणि अजून मी माझा ब्लाऊज घेतलेला आणि उद्या लग्न आहे भाऊचं आणि नवरी पण आपली अजून सिटीमध्ये आहे. सो आता चला फटाफट आता मी तिला सोडते आणि मग ब्लाऊज वगैरे घेते. चल.
आता वाजले 10:15 आणि आता मी चालले नंदिनीला सोडायला, कारण की ती आपल्यासाठी आली, त्यामुळे तिला घरपोच सोडलंच पाहिजे. स्वतः तिला हो 3 चढते काय 5 चढते आमच्या इकडे. आता हिला सोडते आणि त्यानंतर ब्लाऊज घेते आणि नंतर खायला घेऊन जायचं आहे. स्वतः मला आधी हिला सोडत ना ब्लाऊज शिवायला. नवीन सराई आमची जोरात चांगली आहे. नंदिनीला ड्रॉप केलं मी आणि आत्ता रात्रीचे 10:30 वाजले आणि मी उद्या भाऊचं लग्न आहे, तर आज मी माझा ब्लाऊज घेण्यासाठी आलेले आहे. असं काही गडबडीत लग्न नका देते मी पोरांना, पण इट्स ओके. चलो आता जाऊयात आपण, ब्लाऊज वगैरे घेऊयात, त्यानंतर थोडं खायला वगैरे घरी जायचं. दीदी आले ते पण पाहूयात. चलो आत्ता मी साड्या घेतलेल्या आहेत, बट लिटरली ते लोक झोपले होते. सो एवढ्या लेट मी आता ब्लाऊज कलेक्ट करण्यासाठी आले होते, पण फायनली मला माझी साडी पण मिळाली आणि ब्लाऊज पण मिळालं नाही. स्वतः पटापट खायला घेऊन घरी. रात्रीचे 11 वाजले आणि आता मी व्हेज बिर्याणीसाठी आले होते, पण बाहेर खूप पेले, पण मला व्हेज बिर्याणी काही मिळाली नाही. तर आता मी नरे रोडला आली. इथे पण व्हेज बिर्याणी फक्त 1 किलो आहे, तर त्यामुळे आता मी व्हेज फ्राईड राईस त्यांना बनवायला सांगितलेलं आहे. 3-4 प्लेट तर आपले होऊन जाईल. 11 वाजले तरी आज आमचं जेवण नाही आणि उद्या तिथे लग्न आहे. आता घरी जाऊन पण खूप जास्त तयारी करायची आहे. त्यांना बनवायला सांगितलं, ते बनवून मग तुम्ही घरी घेऊन जाणार आहे. चला आता बघूत आपण ते कसं बनवतात. फायनली मला बिर्याणी मिळालेली आहे 1 किलो आणि त्यासोबत आम्ही व्हेज फ्राईड राईसने घेतलेले आहेत 3-4 आपल्या प्लेट वगैरे. आणि मला कुठेच बिर्याणी मिळाली नाही. आणि ही न्यू मदिना बिर्याणी म्हणून एक आहे आपल्या नऱ्यामध्ये, तिथे मला इथे बिर्याणी मिळालं तर घेऊन मी तर घरी चाललं. 11:15 घरी जाऊन परत आपल्याला जेवण करायचं. चला आता घरी जाऊन भेटू. आता सो आता फायनली मी आमच्या पार्किंगला पोहोचलेली आहे आणि सगळं आपलं जेवणाचं साहित्य घेऊन आलेलं आहे आणि स्वतः नवरदेव इथे आलेले आहेत जेवण पिक करायला. सो आता 11 वाजता आमची क्लिप बंद होते, मग 5 म्हणजे सगळं आता आम्हाला एवढं सगळं सामान घेऊन जायचं आहे. तुम्हाला दाखवते आपला नवरदेव कसा चालला आहे, त्याच्याच लग्नासाठीचं जेवण सगळ्यांना घेऊन. चला नवरदेवाने खूप स्पीड धरलेला आहे, पण तरी नवरदेवाने स्पीड धरला होता. स्वतःच्या लग्नासाठी अशीच पळापीट करावी लागते. आम्हाला आमच्या भाऊचं लग्न आठवणीत राहणार आहे, कारण की नुसती पळापळ. पण छान वाटतंय, हे पण आपण मोमेंट जगले पाहिजेत. स्वतः चला घरी जाऊ, जेवू, बघू तुम्हाला घरी काय चाललंय ते. चला आता आम्ही आलेलं आहे जेवण घेऊन आणि ह्या नवरा नवरीचं लग्न आणि आम्हाला नाही पळायला होतं ते दोघं तरी. सगळ्या रस्त्यावरती व्हेज बिर्याणी करत फिरते आणि जे हे मेन कार्यकर्ते ते घरात बसलेले आहेत. तर फायनली आता मी ह्यांच्या सगळ्यांसाठी जेवण घेऊन आलेले आणि मी ते मिळवलेलं आहे, कारण मी फिरून खूप दुकानं फिरलेली मी. तर आता पटकन जेवूयात. आणि जळकुटे म्हणतात की चांगलं केलंय, त्याला काय करणार माझे इफर्ट्स. चला आता जेवूयात.
आता रात्रीचे 12 वाजायला फक्त 3 मिनिटं कमी आहेत आणि आमचे मावशीबाई आलेले आहेत. सो आत्ता आम्ही नवरा नवरीला थोडंसं उठणं लावणार आहोत आणि त्यानंतर नवरीची मेहंदी पेंडिंग आहे. हातात बांगड्या घालायच्या पेंडिंग आहेत. असं करता करता पहाट इथेच होती का काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. बट चला आता होप सो लवकर यांचं उरकेल आणि आपण पटापट सगळे विधी करूयात. आता लावायचं चला. आणि आमची मावशी बघा कशी आली नटून तटून. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि इथे नवरदेव आणि इथं नवरी यांची उठण्याची तयारी चालली. यांचं लग्न किती वाजता लागते हाच प्रश्न आम्हाला पडलेला. आता यांची तयारी होती तोपर्यंत आमची गार्गी बहीण आम्ही इथे थांबलेले. आमची गार्गी बाई आधीच आलेली आहे. लिपस्टिक काय आमच्या गार्गी बाईची 12 वाजल्यानंतरही गेली नाही. या 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 ये रे तू.